हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे आणि आज आपण पार्ट 5 विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दल चालू घडामोडी बघूया. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 मध्ये आपण ऑनलाईन स्वरूपात एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या खूप साऱ्या जणांच्या कमेंट आल्या की आपण कंटिन्यू डिटेलवाली जी काही सिरीज आहे तेच चालू ठेवा. ते तर करणारच आहे आपण आणि ऑनलाईन स्वरूपात पण क्विक रिव्हिजन म्हणून आपण घेणार आहे मित्रांनो. तर पॅनिक होऊ नका, कंटिन्यू ही सिरीज चालू राहणार आहे आपली. तर बघा, आता पहिली न्यूज आहे, 5 महासंगणकाचे अनावरण करण्यात आलेले आहे. मग आता हे कशासाठी अनावरण करण्यात आले, काय आहे मग? तर वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान या निर्मितीमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कितपत आपण वापर करू, म्हणजे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवण्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीमध्ये यासाठी या 5 महासंगणकाचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर कोणाच्या मिशन अंतर्गत, म्हणजेच नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत करण्यात आलेले आहे. कोणत्या 2 संस्था आहेत मग यामध्ये कार्य करणाऱ्या? तर पुण्यातील सीडॅक आणि बेंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स या 2 संस्थांच्या समन्वयातून हे 5 महासंगणकाचे अनावरण करण्यात आलेले आहे आणि तयार करण्यात आलेले आहे. पुढे जर बघितलं आपण आता महत्त्वाचे, यामध्ये आपल्याला हे महत्त्वाचं नसून महासंगणक संस्था आणि त्यांची क्षमता बघणं आवश्यक आहे आपल्याला. तर परमरुद्र जर म्हटलं तर याबद्दल 3 वेगवेगळ्या संस्था आहेत, जे की पुणेचे एक आणि दिल्लीचे आहे. त्यानंतर परमरुद्रमध्ये कोलकात्याची एक संस्था आहे. तर परमरुद्र लक्षात असू द्या. तर आता यामध्ये क्षमता जर बघितलं तर आता बघा, इथं पेटाफ्लॉप म्हटलेलं आहे. आता तुम्ही विज्ञानमध्ये शिकले असेल की आपण जसं की 10चा घातांक 1, 10चा घातांक 2, त्या पद्धतीने आपण 10चा घातांक 12 त्याला आपण टेरा म्हणतो. तशा पद्धतीने जे काय आहे 10चा घातांक 3 त्याला आपण किलो म्हणतो. 10चा घातांक 15 म्हटलं तर पेटाफ्लॉप म्हणजेच पेटा होतो आणि एक पेटा म्हणजेच 10चा घातांक 15. आता ही त्याची काय संगणकाची स्पीड आहे आणि ही संगणकाची स्पीड आपल्याला फक्त लक्षात ठेवणं आवश्यक आहे की 1 पेटाफ्लॉप म्हणजेच काय, एक प्रकारचं 10चा घातांक 15. आणि त्यामध्ये फ्लॉप जर म्हटलं तर फ्लोटिंग पर सेकंड जे काय आहे ते कम्प्युटरची पर सेकंडची जी काही स्पीड आहे त्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे त्यामध्ये. तर आता पुढे जर बघितलं तर HPC अर्क आहे एक, त्यामध्ये त्याची स्पीड सांगितलेली आहे. हे पण पुणेचीच एक संस्था. त्यानंतर HPC अरुणिका, हे लक्षात असू द्या. परमरुद्र, HPC अर्क आणि HPC अरुणिका हे 5 महासंगणकामध्ये जर बघितलं तर आपल्याला टॉपला बघायला मिळतात. त्यामध्ये आता नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन जर म्हटलं तर ही कधी सुरुवात करण्यात आली, तर या मिशनची 2015 मध्ये सुरुवात करण्यात आली. लक्षात असू द्या, तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात विचारू शकते. 5 महासंगणकाच्या संदर्भात नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन आहे, हे कधी सुरू करण्यात आले? 2015 मध्ये. आता उद्देश काय मग या मिशनचा? तर जे काही शैक्षणिक संस्था आहेत, संशोधक आहेत काही आणि MSME म्हणजे जे काही सूक्ष्म लघु उद्योग आहेत, या स्टार्टअपमध्ये या संगणकाची जे काही मागणी आहे ते पूर्ण करण्यासाठी हे एक यामध्ये सुपर कम्प्युटिंग मिशन लॉन्च करण्यात आलेले आहे. पुढे बघूया आपण. आता अंमलबजावणी तुम्हाला माहिती आहे, जसं सीडॅक पुणे आणि इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स बेंगळुरू. आता या मिशन अंतर्गत स्थापित झालेला पहिला महासंगणक जर म्हटलं तर काय, परमशिवाय. हे लक्षात ठेवा, पहिला महासंगणक परमशिवाय. आणि परमरुद्र काय, हे स्वदेशी, पूर्ण स्वदेशी असलेला पहिला महासंगणक आहे. परमरुद्र म्हटलं तर पूर्ण स्वदेशी पहिला महासंगणक परमरुद्र. आणि त्यानंतर परमशिवाय हे काय, स्थापित झालेला या मिशन अंतर्गत पहिला महासंगणक. तर परम 8000 म्हणजेच भारतातील पहिला महासंगणक आहे, जे की 1991 रोजी कार्यान्वित आला होता. त्यामध्ये सीडॅक या संस्थेने हे बांधला होता. आणि विजय भाटकर तुम्हाला माहितीच असेल, भारतीय महासंगणकाचे जनक. एक स्टॅटिक जीकेचा प्रश्न आपल्याला इथून कव्हर होतो. तर परमशंक महासंगणक सध्या अस्तित्वात असलेल्या महासंगणकापेक्षा 1000 पटीने अधिक वेगवान असलेला परमशंक महासंगणकाची निर्मिती सीडॅकनेच तयार केलेली आहे. तर अमेरिका आणि जपान नंतर भारत हा तिसरा देश आहे की अशा पद्धतीचे महासंगणक करण्यामध्ये प्रयत्नशील आहे. तर त्या स्केलमध्ये जर म्हटलं आपण तर 10चा घातांक 18 हे या क्षमतेचा 2028-29 पर्यंत महासंगणक कार्यान्वित येईल असं म्हटलेलं आहे. समुद्रयान मोहीम. आता चर्चेत काय आहे मग बघा, 3 अभ्यासक आहेत. त्यांना हिंदी महासागरामध्ये एका समुद्र कुप्पीच्या थ्रू, म्हणजेच त्या कुप्पीच्या थ्रू समुद्रात 6000 मीटरपर्यंत खोलवर एक संशोधन करण्यासाठी पाठवणार आहे. तर याचं जर बघितलं तर हे कुप्पी जर म्हटलं तर याचं नाव आहे मत्स्य 6000.
या मोहिमेचे वैशिष्ट्य काय मग आता, तर भारताची पहिली मानवयुक्त महासागर मोहीम आहे. आता डीप ओशन मिशन अंतर्गत एवढं लक्षात ठेवा, खर्च आपल्याला काही गरजेचा नाही. तर 2026 मध्ये टायटेनियमचे कवच असलेल्या मत्स्य 6000 समुद्रकुप्पीला हिंदी महासागरात समुद्र सपाटीपासून 6000 मीटर खोलीपर्यंत पाठवून येतात, म्हणजे 6 किलोमीटरपर्यंत खोलीवर जाणार. आणि मग यामध्ये कोणत्या दोन संस्था कार्य करणार, तर इस्रो आहे एक भारतीय अवकाश संशोधन संस्था आपली, आणि त्यानंतर चेन्नईमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी. तर या दोन संस्था कार्य करणार. आणि या कुप्पीचं जर बघितलं तर आकार आहे गोलाकार, आणि यामध्ये एक चालक आणि 2 शास्त्रज्ञांसाठी जागा असेल. किती? एक चालक आणि 2 शास्त्रज्ञ म्हणजे 3. आणि 6 किलोमीटरपर्यंत खोलीवर जाऊन 16 तास ही शोध मोहीम राबवण्याची क्षमता या कुप्पीमध्ये. तर उद्दिष्ट जर म्हटलं तर तेच आहे की समुद्र तळातील जे काही नैसर्गिक आणि खनिज साठ्यांचा वेध घेणे, त्यासोबत हवामानाबद्दलच्या समुद्र तळावर झालेला परिणाम याची नोंद करणे हे महत्त्वपूर्ण आहे. आता वातावरणीय दाब, त्यासोबत प्रचंड पाण्याचा दाब अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि जपान या 5 देशांनी क्रम लावलेला आहे. त्यासोबत आता 6वा देश म्हणलं तर भारत यामध्ये सामील झालेला आहे, जे की पाण्याचा प्रचंड दाब म्हणजे दाब सहन करणारे यंत्र तयार करण्यामध्ये भारत आता 6वा ठरलेला देश आहे. आता डीप ओशन मिशन 2021 लक्षात असू द्या. आता एम्पॉक्स जागतिक आणीबाणी जाहीर. आता एम्पॉक्स जागतिक आणीबाणी जाहीर. तर बघा, आता आफ्रिकेच्या काँगोसह अन्य देशांमध्ये एम्पॉक्स आजाराची साथ पसरली आणि मग WHO जागतिक आणीबाणी काय घोषित केलेली आहे 2024 मध्ये 14 ऑगस्ट. तर याआधी 2022 मध्ये मग काय झालं होतं, तर याआधी 2022 मध्ये WHO मंकीपॉक्ससाठी काय जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलं होतं. तर हे लक्षात असू द्या, मंकीपॉक्स आणि एमपॉक्स यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. आता या एमपॉक्स डेन्मार्क देशामध्ये या लसीला मंजुरी मिळालेली आहे. एमपॉक्स काय आहे ते बघू आपण. मंकीपॉक्स विषाणूमुळेच होतो, आणि हा RNA आहे का विषाणू का DNA आहे, तर DNA विषाणू आहे. तर प्रजाती आणि कूड आपल्याला गरजेचं नाही. तर रोगाचे प्रकार बघा, रोगाचा प्रकारमध्ये जर बघितलं आपण तर हा झुनोटिक रोग आहे, तर प्राण्यामधून माणसात पसरणारा, आणि 1958 मध्ये पहिल्यांदा माकडामध्ये बघितला डेन्मार्कमधील, आणि 1970 मध्ये कांगोमध्ये पहिल्यांदा मानवामध्ये आढळला. तर लक्षणं बघा महत्त्वपूर्ण, ताप, डोकेदुखी, स्नायूची दुखणे आणि त्वचेवर पुरळ येणे हे लक्षणे आहेत. BIO-E3 धोरण आता जर बघितलं तर हे काय आहे मग, तर बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट याबद्दलचं हे धोरण काय कशासाठी आहे, तर जैवतंत्रज्ञानासाठी. तर जैवतंत्रज्ञान विभागाच अंमलबजावणी करणार. उद्देश काय, उच्च कार्यक्षम जैव उत्पादनाला प्रोत्साहन देणे, म्हणजे जे काही बायोटेक्नॉलॉजीचे काही प्रोडक्शन आहे त्याबद्दल जर बघितलं त्याबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी पण. तर हे एवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला. तर भीष्म पोर्टेबल क्यूब्स. आता भीष्म पोर्टेबल क्यूब्स काय आहे मग, भारतीय हवाई दलाने केलेले आहे तयार. तर आग्रा येथे भीष्म पोर्टेबल क्यूबची विमानातून एअर ड्रॉपसाठी चाचणी करण्यात आलेली आहे. तर हे काय पहिल्यांदाच पोर्टेबल हॉस्पिटल आहे एक प्रकारचं, तर प्रोजेक्ट भीष्मच्या अंतर्गत. तर भीष्म जर म्हटलं तर याचं लॉंग फॉर्म जर बघितला, भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित मैत्री, एवढं लक्षात ठेवा. बाकी जर बघितलं तर हवाई दल महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 200 जणांवर जे काय एकदम जलद गतीने उपचार करण्याचे सक्षम आहे. आणि भीष्म क्यूब्स हे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये काळजी घेणार. आणि एक प्रकारचे भीष्म क्यूब्स हे एक प्रकारचे काय फिरती. जर बघितलं तर आरोग्य मैत्री हे एक प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा एक भाग आहे. आणि या भीष्म क्यूब्सची जर बघितल्या आपण तर 15 इंच आणि 20 किलो पेक्षा कमी वजनाचे काय आहे. तर एवढं लक्षात ठेवा, भीष्म क्यूब्स हे एक प्रकारचे काय फिरती रुग्णालय. पुढे आता युक्रेनला जर बघितलं तर भीष्म क्यूब्सची भेट दिलेली आहे. मग किती भेट दिलेली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला 4 भीष्म क्यूब्स हे काय भेट दिलेले आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. चांदीपुरा विषाणू. आता चांदीपुरा विषाणू जर म्हटलं तर काय गुजरातमध्ये 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. तर या चांदीपुरा विषाणू जर बघितलं आढळ आपण तर 1965 मध्ये नागपूर येथे पहिल्यांदा हा विषाणू आढळून आला. हा वंशज आणि कुटुंब एवढं महत्त्वाचं नाही, पण एवढं लक्षात ठेवा की रेबीजला कारणीभूत म्हणजे रेबीजच्या संबंधात असलेला हा विषाणू आहे. आणि या विषाणूमध्ये जर बघितलं तर मानवामध्ये मेंदूची जळजळ होते यामुळे. आणि 9 ते 14 वर्षातील वयोगटांमधील जी मुलं आहेत त्यांनाच प्रभावित करतो हा. आणि 2003-4 मध्ये विषाणूचा उद्रेक झालेला दिसतो आपल्याला. आणि सँडफ्लाय, ड्रॅगनफ्लाय आणि मानवी डोक्यामधील जी काही उवा आहेत यामुळे प्रसार होतो. लक्षणे ताप, अतिसार, उलट्या, पोटदुखी ही तिची लक्षणे आहेत.
एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे चांदीपुरा विषाणूबद्दल. तर इजिप्त मलेरियामुक्त झालेला आहे. आता इजिप्तला अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित केलेला आहे WHO ने. तर मलेरियामुक्त होणारा इजिप्त हा वर्धेनंतर जर बघितलं दुसरा देश ठरलेला आहे. तर मलेरियामुक्त प्रमाणपत्र करणारे आता 5वे आफ्रिकन राष्ट्र म्हटलं तरी चालेल इजिप्तला. तर यामध्ये जर बघितलं तर इजिप्त हा मोरोक्को 2010 आणि UAE 2007 नंतर हा तिसरा देश ठरला की मलेरियामुक्त झालेला आहे. आणि एकूण आतापर्यंत 44 देश आणि 1 प्रदेश मलेरियामुक्त प्रमाणित करण्यात आले आहे WHO थ्रू. मलेरियाची जर बघितलं लस तर कॅमेरून प्रजासत्ताक यांनी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समाविष्ट करण्यासाठी, त्यामुळे कॅमेरून प्रजासत्ताक हे जगातील पहिला देश बनला आहे मलेरियामुक्त लसीकरण करण्यामध्ये. आता कॅमेरूनने RTS-S/AS01 मॉस्क्युरिक्स हे मलेरियाची लसचा वापर केलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. कॅमेरून मलेरियाची लसीबद्दल महत्त्वपूर्ण आहे. आता मलेरियाबद्दल थोडं बेसिक म्हटलं तर मलेरिया हा प्लाझ्मोडियम या एकपेशीय प्रोटोझोआमुळे होतो. आणि मलेरियात जर बघितलं तर प्लाझ्मोडियम फॅव्हॅक्स म्हणजे जे की मलेरियाची ॲनॅप्लेस डासाची मादी आहे यामुळे हा होतो. तर पुढे बघा आता इंडियन सायबर क्राईम्स कोऑर्डिनेशन सेंटर. आता इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर जर बघितलं तर याची स्थापना दिवस जर बघितलं तर दिल्लीमध्ये साजरा करण्यात आला आहे. पहिला स्थापना दिवस इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचा. तर कुठे? दिल्लीमध्ये. तर हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते. तर सायबर गुन्ह्याबद्दलच कार्य करणार. तर हे याचं पहिला स्थापना दिवस कुठे साजरा करण्यात आला? दिल्लीमध्ये. एवढंच महत्त्वाचं होतं याबद्दल. तर पुढे बघा आता निपा विरोधातील पहिली लस. आता युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने निपा विरोधात पहिली लस तयार केलेली आहे. या लसीचे नाव चॅडॉक्स X1 निपा बी. एवढं लक्षात ठेवा. निपा विषाणूबद्दल थोडंसं बेसिक बघू आपण. RNA विषाणू हा DNA विषाणू आहे का? नाही, RNA विषाणू आहे. हेड्रा विषाणूचा जवळचा संबंध आहे याचा. एक पण झुनोटिक रोग आहे आणि प्राण्यांपासून मानवामध्ये प्रसारित होतो. आणि त्यासोबत जर बघितलं तर विषाणूचा होस्ट म्हणजे विशेषतः दिसण्यामध्ये जर बघितलं तर वटवाघूळमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि विशेषतः डुक्कर हा प्राण्यामार्फत हा प्रसार करतो. दूषित अन्न संक्रमित व्यक्तीच्या जवळचा संपर्क असेल तर प्रसार होतो. लक्षणे तीव्र श्वसनाचे आजार, त्यासोबत जर बघितलं तर मेंदूला सूज येणे महत्त्वाचं आहे. तर उष्मायन कालावधी जर बघितला आपण तर 4 ते 14 दिवसात आपल्याला याची लक्षणे दिसून पडतात. आणि मृत्यूदर 40 ते 75% आहे. सिंगापूर आणि मलेशियामध्ये जर बघितलं आपण सिक्वेन्सनुसार तर 1998 मध्ये जर बघितलं तर मलेशियामध्ये आणि सिंगापूरमध्ये 1999 मध्ये पहिल्यांदा हा आढळून आला. आता आपण डिटेलमध्ये जे काही घडामोडी आहेत ते बघितल्या. आता संक्षिप्त घडामोडी बघू आणि विज्ञान तंत्रज्ञानामधील सर्व काही आपल्या न्यूज कव्हर होतील. संक्षिप्तमध्ये घडामोडी बघताना जे काही मी अंडरलाईन केलेल्या आहे बाबी तेच आपल्याला बघायचे आहे. कारण की तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते जे की मी अंडरलाईन केलेल्या नसेल ती न्यूज ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर इम्पॉर्टंट असेल तुम्ही वाचा. कारण उगाच आपला वेळ वाया गेला नाही पाहिजे. त्या उद्देशाने आपण आधीच अंडरलाईन केलेल्या बाबी आहेत ते आपण कव्हर करूया. कार्बन टू मिथेनॉल रूपांतर संयंत्र. आता भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी कोणती? NTPC. या NTPCने आपल्या 50व्या स्थापना दिनानिमित्त मध्य प्रदेशातील विंध्याचल येथे सिंगरौली जिल्ह्यात जगातील पहिला कार्बन पासून मिथेनॉल रूपांतर करायचं हे याचे संयंत्राचे उद्घाटन करण्यात आलेले. कुठे मग? कार्बन टू मिथेनॉल संयंत्र तर हे मध्य प्रदेशातील विंध्याचल सिंगरौली जिल्ह्यामध्ये. हे एवढं लक्षात ठेवा. PYPIM प्लॅटफॉर्म जर बघितलं तर हे कशाचं आहे मग? तर हे एक प्रकारचं एक संगणकाचं सक्षम सॉफ्टवेअर आहे. काय करायचं? जे CPU असते आपण डाटा स्टोरेज करतो त्याची गरज न पडता आता थेट मेमरीमध्ये तुम्ही डाटा प्रक्रिया स्टोरेज करू शकता. त्यासाठी PYPIM प्लॅटफॉर्म हे कुणाचं आहे मग? इस्रायलचं आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा इश्रम व्यासपीठ. आता इश्रम व्यासपीठ जर बघितलं आपण काय मग बघा 2 प्रकारचे कामगार असतात, संघटित आणि असंघटित. संघटित कामगारांना थोडीशी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात तर असंघटित कामगारांना त्या प्रकारच्या सिक्युरिटी नसतात. मग असंघटित कामगारासाठी इश्रम व्यासपीठ तयार करण्यात आलेले आहे. हे एक वन स्टॉप सोल्युशन आहे. असंघटित कामगारांना विविध सरकारी योजनांचा सहज लाभ घेता यावा यासाठी. लक्षात ठेवा इश्रम व्यासपीठ हे असंघटित कामगारांसाठी आहे. गुलाबी अलाराम. आता गुलाबी अलाराम हे उपक्रम कुठे झालेला आहे मग? मध्य प्रदेश दतिया येथे. सरकारी जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जर बघितलं तर गुलाबी अलाराम बसवण्यात आलेला आहे. कुठे? मध्य प्रदेशमध्ये.
PM सूरज पोर्टल. आता PM सूरज पोर्टल काय आहे? मग PM सूरज पोर्टल थ्रू वंचित समुदायातील जे काही उद्योजक आहेत, PM सूरज पोर्टल हे वंचित समुदायातील 1,00,000 उद्योजकांना कर्ज सहाय्य मिळू शकते. एवढं सिंपल, एवढंच आहे आपल्याला, कारण की बाकीचा फापट पसारा आपल्याला यामध्ये वाचायचं नाही. देशातील पहिली जर म्हटलं तर AIIA ही संस्था कशासाठी आहे? मग अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झालेले आहे. ही एक प्रकारची आयुर्वेदिक संस्था कुठे? तर नवी दिल्ली येथे उद्घाटन झालेले आहे. बाकी यामध्ये जर बघितलं तर पंचकर्म रुग्णालय, औषध निर्मितीसाठी आयुर्वेद, फार्मसी, क्रीडा औषध विभाग याबद्दलचे जे काही स्टार्टअप्स यांचा समावेश आहे यामध्ये. पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर बघितलं तर ऋषिकेश उत्तराखंड येथे देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवेचे ऑनलाईन उद्घाटन केलेले आहे. मग तुम्हाला विचारू शकते पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा कुठे? तर उत्तराखंडमध्ये ऋषिकेश येथे. तर लक्षात असू द्या, या रुग्णवाहिका सेवेचं नाव काय? मग संजीवनी हे रुग्णवाहिका सेवेचं नाव आहे. तर उत्तराखंडमध्ये लक्षात असू द्या. बस एवढंच महत्त्वपूर्ण आहे यामध्ये. पहिल्या बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्थेची स्थापना कुठे? मग तर पहिली बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्था मोहाली पंजाब येथे स्थापन करण्यात आलेली आहे. याचा उद्दिष्ट जर बघितलं आपण तर काय? प्रगत जैवतंत्रज्ञानाद्वारे भारताच्या कृषी अन्न क्षेत्राचा कायापालट करणे हेच महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. बायोगॅस प्रकल्प आता कुठे? मग आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेड 4 कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प बांधकामाला सुरुवात केलेली आहे. मग कुठे? मग आसाममध्ये गुवाहाटी, जोरहाट, शिवसागर आणि तिनसुकिया. आता तुम्हाला विचारू शकेल कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प कुठे सुरुवात करण्यात आलेला आहे? तर आसाममध्ये. लक्षात ठेवूया 4 ठिकाणी. भारत जेन उपक्रम काय? मग नागरिकांना विविध भारतीय भाषांमध्ये जनरेटिव्ह AI उपलब्ध करून देण्यासाठी. मग काय? तर भारत जेन हे उपक्रम सुरू केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर भारतीय भाषांमध्ये उच्च गुणवत्तेचा मजकूर आणि मल्टीमॉडेल सामग्री तयार करू शकणारी जनरेटिव्ह AI प्रणाली तयार करेल. मग हे भारत सरकारचा पहिला अनुदानित मल्टीमॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपक्रम आहे भारत जेन. लक्षात असू द्या. सेवेचे उद्घाटन एवढं काही मला इम्पॉर्टंट वाटलं नाही. तर पुढे बघू आपण. पहिले कर्करोग जिनोमिक्स भांडार जर बघितलं तर हे एक प्रकारचं भारतीय लोकांमध्ये कर्करोगाच्या अनुवांशिक फरकांची समज सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. एवढंच सिम्पली लक्षात ठेवा. तर हे भारतातील पहिले कर्करोग जिनोमिक्स भांडार आहे. तर एक प्रकारची कर्करोगाच्या अनुवांशिक या रोगाची माहिती देण्यासाठी, लोकांना कळण्यासाठी हे एक प्रकारचं जिनोमिक्स भांडार आहे. बाकी यामध्ये काहीच फॅक्ट नाही आहे तेवढ्या महत्त्वाच्या. तर यामध्ये काय? फेरोमोन डिस्पेन्सर विकसित करण्यात आला आहे म्हणते. एवढं काही महत्त्वाचं नाही आपल्याला. तर आता वेटलँड व्हायरस महत्त्वाचा आहे. वेटलँड व्हायरस हे कोणत्या देशाच्या बाबतीत आहे मग रिलेटेड? तर चीनमध्ये वेटलँड व्हायरस हा नवीन विषाणू सापडला आहे. म्हणून वेटलँड व्हायरस म्हटलं की चीन लक्षात आलं असलं पाहिजे. तर कशामुळे? तर हे एक प्रकारचं जे गोचिड आहे, टिक, याच्या चावेमुळे मानवामध्ये पसरतो आणि मेंदूच्या समस्या निर्माण होतो. तर एक प्रकारचं जर बघितलं तर नव्याने सापडलेल्या विषाणूला तर काय वैज्ञानिक नाव आहे? लक्षात ठेवा, आर्थोनायरोव्हायरस हे वैज्ञानिक नाव आहे याला. तर चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थ हे याची काही लक्षणे आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा की वेटलँड व्हायरस हे म्हटलं की चीन आठवलं पाहिजे आपल्याला. जॉर्डन कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश. आता जर बघितलं आपण जागतिक आरोग्य संघटनेने WHO कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश ठरलेला जगातील कोणता? तर जॉर्डन. तर मग जॉर्डनमध्ये जर बघितलं तर गेल्या 2 दशकाहून अधिक काळ झाला तिथे एकही प्रकरण नोंदलेले नाही कुष्ठरोगीचे. तर मग काय आहे? मग 2 दशक म्हणजे जवळपास 20 वर्ष असं आपण म्हणू शकतो की या 20 वर्षामध्ये एकही कुष्ठरोगी त्या जॉर्डन देशामध्ये आढळलेला नाही. म्हणून त्याला कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश WHOने घोषित केलेला आहे. तर कुष्ठरोगाला हॅन्सन रोग म्हणूनही ओळखला जातो. आणि यामध्ये जर बघितलं तर कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रोसी हा एक तीव्र संसर्गजन्य रोग आहे. पहिली बायोपॉलिमर सुविधा कुठे? मग तर पुण्यातील जेजुरी येथे बायोपॉलिमरसाठी भारतातील पहिली प्रात्यक्षिक सुविधाचे उद्घाटन झालेले आहे. सिम्पली लक्षात ठेवा, भारतातील पहिली बायोपॉलिमर सुविधा जर म्हटलं तर पुण्यातील जेजुरी येथे. आता NHA IIT कानपूर दरम्यान करार हे महत्त्वपूर्ण नाही. सिस्कॉमचं महत्त्वपूर्ण आहे मला तेवढं. कवच 4.0. आता कवच कशाबद्दल असणार? तर रेल्वेचे जे काही अपघात होतात त्यासाठी जे की रेल्वे सुरक्षेसाठी हे कवच 4.0ला मंजुरी दिलेली आहे. तर हे कवच जर बघितलं तर हे आधीपासूनच रेल्वे अपघाताच्या बाबतीत एक अलाराम आहे, एक इन्फॉर्मेशन देण्याची माहिती आहे. तर हे तुम्ही कवचबद्दल रेल्वेच्या बाबतीत लक्षात ठेवू शकता.
आता डीजी यात्रा सुविधा. आता डीजी यात्रा सुविधा जर म्हटलं तर विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानतळावर डीजी यात्रा सुविधेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. सध्या आता डीजी यात्रा सक्षम असलेले विमानतळ किती आहेत? मग 24 आहेत. मग 2022 मध्ये मग नवी दिल्ली, वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आणि बेंगळुरू कर्नाटकमध्ये या 3 विमानतळावर पहिल्यांदाच ही सुविधा करण्यात आली होती. आता तुम्हाला जर बघितलं तर हे एक प्रकारचे एकूण 24 विमानतळ आहेत, तिथे डीजी यात्रा सुविधा असणार आहे. म्हणजेच बायोमेट्रिक डिजिटल पद्धतीने तुमची होईल तिथे. जागतिक पारंपरिक औषध केंद्र कुठे? तर गुजरातमधील जामनगर येथे जागतिक पारंपरिक औषध केंद्र एक प्रकारचं याला महत्त्वपूर्ण आहे. तर सायबर कमांडो. आता सायबर कमांडो कशाबद्दल असेल? जे की सायबर सुरक्षाच्या बाबतीत धोक्याचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल, एवढंच महत्त्वाचं आहे यामध्ये. तंबाखूस सेसेशन क्लिनिकचे उद्घाटन महत्त्वपूर्ण नाही. भारतातील पहिली सिलिकॉन कंबाईड सुविधा जर बघितली तर भारतातील पहिली कंबाईड सुविधा जर बघितली तर हे भुवनेश्वर, ओडिशा लक्षात असू द्या, हे महत्त्वपूर्ण आहे. बाकी पहिला आंतरराष्ट्रीय आर्टिफिशियल करार कोणत्या देशामध्ये झाला हे महत्त्वपूर्ण आहे. तर अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन यामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स करार झालेला आहे. पहिला असल्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आता GNSS आधारित इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. आता तर विषाणू युद्धाभ्यास महत्त्वपूर्ण आहे. आपल्या भविष्यातील विषाणू संसर्गाच्या उद्रेकाला तोंड देण्यासाठी विषाणू युद्धाभ्यास ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली. कुठे? तर राजस्थानच्या अजमेर येथे. मग महत्त्वपूर्ण आहे विषाणू युद्धाभ्यास. पहिल्यांदाच ही विषाणू युद्धाभ्यासाची रंगीत तालीम कुठे आयोजित करण्यात आली? राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यामध्ये, लक्षात असू द्या. नॅशनल वन हेल्थ मिशनच्या अंतर्गत ही ड्रिल करण्यात आली. तर वीरा महासम्राट EV, आता हे एक प्रकारची काय वाहन कंपनी आहे, बस कंपनी, हे महत्त्वपूर्ण नाही मला. अनुभव ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आता 7वा अनुभव पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात. तर अनुभव ऑनलाईन प्लॅटफॉर्म 2015 मध्ये पेन्शन आणि पेन्शनर्स या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेदरम्यान केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल हे माहिती देण्यास अनुमती देते, एवढं लक्षात ठेवा, जे की पेन्शनर्ससाठी आहे अनुभव ऑनलाईन प्लॅटफॉर्म. हॅलोवॅक्सी चॅटबॉट. हॅलोवॅक्सी चॅटबॉट जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारने हे केलेलं आहे. तर बाळाच्या लसीकरणाची माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी हॅलोवॅक्सी हे व्हॉट्सपॉट चॅटबॉट सुरू केलेलं आहे, लक्षात असू द्या. हॅलोवॅक्सी चॅटबॉट, बाळाच्या लसीकरणाची माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारने. आता तोंडावाटे घेण्याची जे की कोलेरा लस आहे, तर या लसीचं नाव महत्त्वपूर्ण आहे आपल्याला, की जी की तोंडावाटे दिल्या जाते. तर ही हिलचोल BBV131 ही लस आहे, लक्षात असू द्या, जी की तोंडावाटे दिल्या जाते कॉलराची लस. आता महत्त्वाचे आपण ॲप्स व पोर्टल बघूया. त्यानंतर आपण राहिलेले जे की ॲप्स व पोर्टल आपण कव्हर करूया. मग त्यानंतर ऑनलाईन स्वरूपाच्या आपण विज्ञानाबद्दल घडामोडी बघूया. तर आपल्याला पूर्णतः विज्ञान हा पार्ट पण कव्हर होईल. तर युविन पोर्टल हे कशाबद्दल आहे? तर युविन पोर्टलचे अनावरण गर्भवती महिला आणि मुलांसाठी लसीकरण सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले, लक्षात ठेवा. युविन जर म्हटलं तर गर्भवती महिला आणि मुलांसाठी लसीकरण सुलभ करण्यासाठी. आता इमायग्रेंट्स. आता मायग्रेंटमध्ये स्थलांतरासाठी सुरक्षेबाबत असेल, नावामध्येच आहे. आता युवा संगम. आता युवा संगम काय? तर युवा संगम जर म्हटलं तर राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश, या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील तरुण जे आहेत, या तरुणांमधील संपर्क जे आहे मजबूत व्हायचा, यासाठी एक उपक्रम आहे. आणि मग यामध्ये एज जर बघितलं तर युवा संगममध्ये तर 18 ते 30 वयोगटातील युवक हे या संगम पोर्टलवर नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. तर युवा संगम लक्षात ठेवा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील युवांमध्ये एक संपर्क मजबूत करायचा, 18 ते 30 वर्ष वयोगटातील. व्हिजन नेक्स्ट. आता व्हिजन नेक्स्ट जर बघितलं तर भारतातील पहिला फॅशन अंदाज उपक्रम आहे, एवढं लक्षात ठेवा. शी बॉक्स पोर्टल. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने शी बॉक्स पोर्टल सुरू केलेले आहे. काय? हे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची नोंद घ्यायची आणि त्याची देखरेख करण्यासाठी एक प्रकारचं शी बॉक्स व्यासपीठ आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा जे काही छळ होतो, लैंगिक छळ, त्यासाठी शी बॉक्स लक्षात ठेवा. प्रवेश 2.0 हे मला महत्त्वपूर्ण वाटलं नाही, पण एक माहीत असू द्या की वन्य कायदा ज्या 1972 या कायद्याच्या अनुसूची 4 मध्ये जर बघितलं तर सूचीबद्ध केलेले विदेशी जे की पाळीव प्राणी आहे याची नोंद करायची, यासाठी हे एक प्रकारचं काय प्रवेश 2.0 आहे. NMR पोर्टल जर बघितलं तर हे महत्त्वपूर्ण नाही, पण असू द्या माहीत. MBBS डॉक्टरांची नोंद करण्यासाठी, राष्ट्रीय वैज्ञानिक नोंदणी करण्यासाठी हे NMR पोर्टल आहे.
KDSS पोर्टल. KDSS पोर्टल जर म्हटलं तर हे एक प्रकारचं उपग्रह आधारित आहे. KDSS पोर्टल जर बघितलं शेतकऱ्यांना हवामान, भूजल पातळी, मातीचे आरोग्य, जलाशयाची साठवण याबद्दल माहिती देण्यासाठी KDSS पोर्टल सुरू केलेलं आहे. आता फ्लडवॉच ॲप जर म्हटलं तर हे फ्लडवॉच म्हणजे नावामध्येच आहे, कुठंतरी काय एक प्रकारचं पुरा संबंधात काय लोकांना एक माहिती द्यायचं आधीच. इंग्रजी आणि हिंदी भाषामध्ये आहे फ्लडवॉच. अमृत ज्ञान कोश पोर्टल. आता अमृत ज्ञान कोश पोर्टल जर म्हटलं तर नवी दिल्ली येथे नागरी सेवा प्रशिक्षण संस्था आहे, याच्या अधिवेशनामध्ये अमृत ज्ञान कोश पोर्टल याची काय हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. तर नागरी सेवा प्रशिक्षण संस्थेमध्ये या अधिवेशनामध्ये. हाती ॲप जर म्हटलं मानव आणि हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हाती ॲप यामध्ये नावच आहे, नावामध्येच आपल्याला ओळखू येते. तर निवाहिका पोर्टल जर म्हटलं तर हे महत्त्वपूर्ण मला वाटलं नाही. तर नॅट्स 2.0 जर म्हटलं तर काय मग एक प्रकारचं जर विद्यार्थ्यांना 1000 कोटी रुपयाचे स्टायपेंड वितरित केले. हा उपक्रम तरुणांचे कौशल्य आणि रोजगार जर बघितलं पोर्टल आपण तर राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती यांना सादर केलेले जे काही निवडक भेटवस्तू आहेत यांचा लिलाव करण्यासाठी जर म्हटलं तर हे ई उपहार पोर्टल आहे, लक्षात असू द्या. तर आयडियाज फॉर लाईफ. आता आयडियाज फॉर लाईफ कशासाठी असेल, जे पर्यावरणास अनुकूल जीवनशैली आहे या संबंधित वर्तणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी जे मिशन लाईफ आहे हे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आणि त्यांच्या संशोधन विद्वानांना नाविन्यपूर्ण कल्पना म्हणजे जागतिक उपक्रमात योगदान देण्यासाठी आहे. कशासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्वानांना हे एक प्रकारचं काय या मिशन अंतर्गत जागतिक उपक्रमात योगदान देण्यासाठी आयडियाज फॉर लाईफ आहे. आता सिम्स 2.0 यामध्ये काय पोलाद आयात देखरेख प्रणाली आहे, एक प्रकारची सिम्स 2.0 एवढंच लक्षात ठेवा, पोलाद आयात देखरेख प्रणाली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता ॲप व पोर्टल पण बघितले. आपण राहिलेले जे काही ॲप व पोर्टल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक ग्रामीण भागातील आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सर्व काही आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहे करंट अफेअर. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.